आले भाग्यलक्ष्मी। हो, या गावात आई भिराईला खूप मान आहे आणि काशीताई तर आई भिराईच्या खूप लाडक्या होत्या। बरं, मग मला असं वाटतंय काशीताईंनी प्राण सोडल्यानंतर आई भिराईच्या आशीर्वादाने त्यांनी भैरवीताईंचं शरीर धारण केलंय। व्हॉट नॉनसेन्स! अहो, एक नर्स असून तुम्ही असं मूर्खासारखं कसं बोलू शकता? चालत्या वा इथून। येतो मी तुझ्याकडे येतो मी। साळवी, आता काशीताई परत येणार। हो साळवी, भिराई आईनं काशीताईंना स्वतःजवळ बोलवलंय खरं आहे, पण भिराई आईचीच आकाशवाणी होती की बाप्पाजींचा मृत्यू काशीताईंच्या हातूनच होणार। मग ती आकाशवाणी खोटी कशी ठरेल? म्हणजे साळवी, काशीताई परत येणार, काहीतरी चमत्कार होणार आणि कोणत्या ना कोणत्या रूपात काशीताई येऊन बाप्पाजींचा अंत करणार। हो संजयराव, अहो काय करताय? साई रिपीट लागलं का काय तुम्हाला? सावताला संपवायला निघाला, काशी गेली, आता तुम्ही बी सावताला संपवा। आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? मोहित्यांच्या घराची मदर कोणावर? काशी ज्या मार्गाने गेली तोच मार्ग तुम्ही बी पकडा। गावाच्या भल्याचा विचार करा, भाग्यलक्ष्मीचा वसा या गावात राहण्यासाठी प्रयत्न करा, नव्या झोमाला समज करा। अहो, मी आहे ना तुमच्या मदतीला। आता किती बी दुःख केलं तरी गेलेला माणूस परत येणार आहे का? सावताला सांभाळ। मी तुमच्या समोर आहे, मी तुम्हाला सोडून कुठेही गेली नाहीये। मी तुमची काशी आहे भाऊ काका, विश्वास ठेवा माझ्यावर। काय बोलते ही मुलगी? सांगतो त्याचं काय आहे की बोलताय काय तुम्ही? हो ना, अहो खरं तेच सांगतोय। ही मूर्ख नर्स सुद्धा थोड्या वेळापूर्वी असंच काहीतरी वेड्यासारखं बडबडत होती की तुमची काशी म्हणे आमच्या भैरवीच्या शरीरात आली आहे आई भिराईच्या आशीर्वादानं। ऐकताय हा घंटानाद? हा आई भिराईचा शुभ संकेत आहे। बाप्पाजी, एक विचारू का? तुम्ही कधी सिनेमे बघितलेत का? बाबा कदम, काय बरवतोयस तू? हे आम्ही काय बोलतोय आणि तू काय विचारतोयस? सिनेमाचा याचा काय संबंध आहे? संबंध आहे ना। हे बघा, जे सिनेमात दाखवतात ना ते आपल्या आयुष्यात घडत। आता बघा, काशी मेली, तिला जाळलं, तिची राख रांगोळी झाली, तिचा देह संपला। आणि सिनेमात असंच एक हिरोईन मेली, तिला जाळली, तिचा देह संपला, पण हिरोईनचा आत्मा दुसऱ्याच्या शरीरात शिरला। बाबा कदम, काय म्हणायचंय तुला? समजा काशीचा आत्मा दुसऱ्याच्या शरीरात शिरला तर? बाबा कदम, काशी आता संपली। काय बरवतोयस तू बाबा? काशी आता परत येणार नाही। कालपर्यंत सगळं ठीक होतं, मग आजही असं अचानक किती आनंद झाला होता मला। माझी पोर मृत्यूच्या दाढेतून परत आली। वाटलं आई भिराईची कृपाच झाली म्हणायची, मग हे असं कसं झालं? माझीच लेक मलाच परकी झाली। शांत हो, शांत हो।